तुम्हाला जर का हाय बीपी किंवा लो बीपी असेल तर थोडासा विषय समजून घेणे हे गरजेचं आहे। ज्या मंडळींच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं अशा मंडळींच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या लूज पडलेल्या असतात किंवा इव्हन मसल्स सुद्धा लूज पडलेले असतात। मग जेवढ्या तीव्रतेने रक्तप्रवाह शरीरामध्ये व्हायला पाहिजे तेवढ्या तीव्रतेने रक्तप्रवाह होत नाही, त्याच्यामुळे लो बीपीचा त्रास होतो। त्यामुळे लो बीपीच्या लोकांनी पित्त कमी करण्यासाठी ट्रीटमेंट जर का घेतली तर बीपी वाढायला मदत होते। त्याच्या बरोबर विरुद्ध ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचन पावलेल्या असतात किंवा जेवढ्या तीव्रतेने रक्तप्रवाह व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा रक्तप्रवाह जास्त जोरात होतो, म्हणजेच हाय बीपी होतो। सो अशा मंडळींची अल्कली जर का बॅलन्स केली तर हाय बीपी कमी होतो। आमच्या केंद्रांमध्ये ह्या त्रासासाठी उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांचा हाय बीपी आणि लो बीपी नॉर्मल झालेला आहे आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची गोळी बंद केलेली आहे। आम्ही तुमच्या गोळ्यांमध्ये कधीही कुठलाही चेंज करत नाही। आम्ही नेहमी हेच सांगतो, तुमचे डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणे तुमच्या गोळ्यांमध्ये चेंज करा। पण हाय बीपी लो बीपी ह्या समस्येसाठी आयुष्यभर गोळ्या घेत राहणे हे गरजेचं नाही। उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांवरती सिद्ध झालेला आहे। तुम्हाला जर का हाय बीपी असेल किंवा लो बीपी असेल तर याच्याकरता तुम्ही न्यूरोथेरपीचे उपचार नक्कीच घेऊ शकता। आमचं केंद्र पुण्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये आहे। त्याचबरोबर हे उपचार तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिडिओद्वारे घरच्या घरी सुद्धा घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करावा। येत्या 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मी गुडघेदुखी असलेल्या लोकांसाठी एक वेबिनार करतोय। तुम्हाला जर का गुडघेदुखी असेल आणि तुम्हाला न्यूरोथेरपीच्या स्व उपचार तंत्राने स्वतःची गुडघेदुखी बरी करून घ्यायची असेल तर तुम्ही या वेबिनारसाठी अवश्य रजिस्टर करा। रजिस्ट्रेशन लिंक ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि पहिल्या कमेंट मध्ये तुम्हाला मिळेल। भेटूयात 16 तारखेला सकाळी 10 वाजता।